जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो, सध्या आता आपली सुट्टी संपली गावची आणि कसं आता मुंबईला जावं वाटतं भावानो. म्हणजे जन्मभूमी आता आपल्याला कर्मभूमी जायचंय आणि सध्या आता कसं आहे बेकार वाटतं रे जरा असं गावावरनं बाय काय हवं लागते मला सांगा तुम्ही. कसं मनाला असं भारी वाटतंय बघा. काय म्हणजे हा जो फील आहे ना मित्रांनो, हा मनाला स्पर्श करणारा फील लक्षात ठेवा. कारण की ही जी आहे ना ही नॅचरल आहे सगळं. आपण मुंबईत मस्त एसी हवा घेऊ, पंख्याची हवा घेऊ, पण ते आपलं सगळं फील आहे भावा ना. ही जी हवा ना ही रिअल हवा आहे, लक्षात ठेवा. आणि लय भारी वाटतं रे असे. आणि कसं आहे मला आता जरा बेकार वाटतंय म्हणजे मुंबईला जायचं म्हणजे पण जावं लागेल भावानं, पर्याय नाही. कसं आहे काम केलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि मला सांगा आता आज मी आता इथं माळाला उभा आहे, म्हणजे माळाला सगळ्या साईडला कुसळ आहे ती, पण लय भारी वाटतंय असं मनाला. कारण की भावानो आज मी लय खुश आहे. तुम्हाला आता मी काय सांगू, पण मी खुश आहे भावानो आज. कारण की आज आपला दिवस आज छान गेलाय, दिवस आज पूर्ण. आणि तुम्हाला मला सांगायचं म्हणजे मित्रांनो, गावावरनं शहरात जाताना जरा बेकार वाटतंय. कसं आहे जरा आपण घरची असते जरा आपल्यासोबत, प्लस आपण आणि त्यांना पण म्हणजे ते पण आपल्या बरोबर मित्रांनो अशी म्हणजे थोडी नर्वस होती. मग चेहऱ्याने जरा म्हणजे हवावर चेहऱ्यावर चेंज होतात, बरोबर आहे. तर मला सांगा आता एवढा सुंदर असा पूर्ण निसर्ग आहे बघा माझ्या पूर्ण शहरी साईडला. म्हणजे काय वातावरण म्हणजे बघा की, म्हणजे असं डोळ्यात पारणं फिरणारं वातावरण मित्रांनो सगळं. म्हणजे सगळ्या साईडला डोंगर फिंगर सगळा, म्हणजे गावचा विषय हाड आहे. म्हणजे मला सांगा तुम्ही, लय भारी वाटतं असं गावाला यायचं म्हणजे लय भारी. म्हणजे तुम्हाला मी कसं सांगू. आणि मला तुम्ही सांगा आता, तुम्ही जर असं कुठं शहरात गेलाय, शहरातनं गावाला यायला लय भारी वाटतं लगेच. म्हणजे असं जावं, असं पडवं, असं फटफट दिवस जावा. आणि दिवस गेला की वाटतं जायला आता मस्त आपण प्लॅनिंग करतो उद्या गावाला यायचं असं तसं. आणि गावावरून शहरात जाताना प्लॅनिंग बिलिंग काय नसतं, सगळ्या चेहरा नर्वस असतो, त्यामुळे जरा जावं लागतंय. पण काय पर्याय नसते, मग शहराकडे आपल्याला जावं लागेल. पण भावानो मला तुमचं प्रेम भेटतंय, असं भेटतंय लय खतरनाक असं प्रेम भेटतंय भावानो. म्हणजे लय भारी वाटतंय मला तुमचं प्रेम. म्हणजे शब्दांना नामशी एवढं तुमचं भारी आपल्याला प्रेम भेटतंय. असं प्रेम मित्रांसोबत कायमस्वरूपी राहू द्या. आणि आपले जे ऑडियन्स आहेत नवीन, तर भावानो तुम्ही व्हिडिओ बघताय ना, एक नंबर व्हिडिओ भावानो आपल्या असतात. आपल्या व्हिडिओ मध्ये काही सुद्धा घाण नसते, लक्षात ठेवा. तुम्ही लहान मुलांना सुद्धा आपले व्हिडिओ दाखवू शकता. कारण की आपण म्हणजे वाट आपण काय सांगत नाही कुठल्या. म्हणजे आजपर्यंत आपले इंस्टाला झाले 240 व्हिडिओ आणि युट्यूबला झाले 180 व्हिडिओ. त्याच्या 180 व्हिडिओ तर ते 230 व्हिडिओ. या टोटल व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्यात घाण असं काहीच नाही. आणि तुम्हाला सापडणार सुद्धा नाही, लक्षात ठेवा. कारण की आपण वाईट काय सांगत नाही हो. आपण शेतकऱ्याची मुलं आहे, आपण म्हणजे रॉयल माणसं आहे. शेतकरी म्हणले की रॉयल, विषय रॉयल असतो, लक्षात ठेवा. आणि कसं जरा नॅचरल जरा जावा माझं म्हणणं आहे. आणि गावाला जरा ये जावं रे. गाव म्हणजे गाव असते, गावाला कुठं तोडत नाही. म्हणजे शहरात तुम्ही किती पैसा कमवा, पण भावानो गावाला आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि कसं आहे आता मस्त बोलाय मला लय काय बोलू वाटतं, पण तुम्ही म्हणताल नुसतं भाषण सांगतोय आम्हाला, पण तसं काय विषय नाही भावानो. तर आपण जाऊ मुंबईला, पण कसं आहे मुंबईला गेलं पाहिजे. तर मला तुम्ही नक्की सांगा शहरात आणि गावात तुम्हाला माझे कुठले व्हिडिओ आवडतात जास्त. आणि जास्तीत जास्त कमेंट करा. कमेंट केलं ना मला लय भारी वाटतं मनाला. कारण की भावना तुम्ही कमेंट करताय, प्रेम देताय एवढं सुंदर असं. आणि मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, मी देऊळबंद 2 चा व्हिडिओ बनवला, बरोबर आहे. तर देऊळबंद 2 मित्रांनो जेव्हा सुरू झाला पिक्चर, तेव्हा मी बघायला गेलतो. आणि आज मित्रांनो आपला मराठी चित्रपट 100 करोड रुपये त्याची इन्कम झाली. म्हणजे म्हणजे एवढं भारी वाटतं मनाला. म्हणजे बघा आता एवढं म्हणजे असा विषयाचा हाड आहे त्या पिक्चरचा. मी पिक्चर लय भारी पाहिला मित्रांनो. आम्ही पिक्चर बघितला म्हणजे माझ्या मित्रांसोबत. तर तुम्हाला पण मी ते व्हिडिओ टाकला, बरोबर आहे. तो म्हणजे मला लय भारी वाटलं मित्रांनो. कारण की देव असतो ना, देवाची आपण पूजा करतो. देव आपल्याला प्रत्येक गोष्ट देत राहतो. पण एक वेळ अशी येते की आपण वाटतो काय नको देव कराय, पूजा कराय, काय नको सगळं मूर्ती जायला म्हणतो. पण मित्रांनो देव वर्ण बघत असतो, लक्षात ठेवा. कारण की तिथं कोणाला म्हणजे माफी नाही, लक्षात ठेवा. देव वर्ण बघत असतो, कोण काय करतं कोण काय करत नाही. आणि देव त्याच्यापासून नेत राहतो आपल्याला कंटिन्यू. तुम्ही देवापासून किती लांब जायचा प्रयत्न करा, पण देव आपल्याला त्याच्यापासून नेतोच, कुठं तुम्ही असतो, लक्षात ठेवा. आणि कसं आहे म्हणजे पिक्चर लय खतरनाक आहे तो. तुम्ही एकदा फेमस पिक्चर बघा. आणि मराठी सिनेमा म्हणजे आपली मराठी भाषा म्हणा, काय म्हणजे मराठी माणूस म्हणा, सगळ्यांना वरती काढा रे. म्हणजे आपल्याला माहिती काय सीन काय आपल्या खाली खेचायचा लय प्रयत्न चालू आहे सध्या. म्हणजे मी बघतोय सध्या बऱ्याच ठिकाणी. तर आणि मराठी माणसं जरा जागा हो, लक्षात ठेव. दुनिया वाईट आहे, पण आपल्याला ह्यातून सिद्ध करायचं आपण काय करू शकतो, लक्षात ठेवा. तर मला तुम्ही सांगा कळलं नक्की. तर आपण जाऊ मित्रांनो मुंबईला. तर आपला शेवटाचा व्हिडिओ, तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता जाऊ मुंबईला.